रामकृष्ण हरी. आज आमच्या शाळेने आयोजित केले होते विज्ञान प्रदर्शन 2025 की जे यंदाचे खास आकर्षण ठरले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेला, निरीक्षण शक्तीला आणि मेहनतीला सुंदर आकार देत एकापेक्षा एक उत्तम वैज्ञानिक प्रयोगांचे सादरीकरण केले. प्रत्येक प्रकल्पातून उभारून दिसणारी विद्यार्थ्यांची जिद्द आणि वैज्ञानिक दृष्टिकोन पाहून सर्व मान्यवर तर भारावूनच गेले. ग्रामीण विद्यार्थ्यांचे हे उत्तम सादरीकरण खरंच उल्लेखनीय होते. प्रत्येक विद्यार्थ्याने आपला प्रकल्प केवळ दाखवला नाही तर त्याची वैज्ञानिक कारणमीमांसाही करून दाखवली, तीही अगदी सोप्या पद्धती. तर ऐकूया विद्यार्थ्यांनी सांगितलेली आपली मनोगती. च्या प्रोजेक्टचं नाव आहे इफेक्ट्स ऑफ मोबाईल फोन रेडिएशन्स. आम्ही याच्यामध्ये मोबाईलचे इफेक्ट सांगणार आहे. पहिलं म्हणजे आपल्या डोळ्यांना, त्याचा ब्राईटनेसमुळे आपल्या डोळ्यांना खूप त्रास होतो आणि बरेच वेळा म्हणजे आपले कान, हिअरिंग लॉस, जास्त आवाजमुळे आपल्याला कानांचा त्रास होऊ शकतो. कानांचे पडदे फाटून फोन नाही पाहिला पाहिजे. फोनचा वापर कमी केला पाहिजे. ब्राईटनेस कमी ठेवली पाहिजे. थँक्यू. तुझ्या प्रयोगाचे नाव आणि त्याचे काय कार्य आणि उपयोग आहे ते सांग. आमच्या प्रयोगाचे नाव पायथागोरस थेरम. आज मी ड्रग्ज एंड ऑल ड्रीम्स ही रांगोळी काढलेली आहे. याच्यातून आपल्याला असं कळतं की स्मोकिंग केल्यामुळं किंवा ड्रग्ज घेतल्यामुळं आजकालची तरुण पिढी बिघडत चालली आहे. माझं नाव फ्राईड फनात्तर आहे. मी आत्ता 8वी क मध्ये शिकते. माझ्या प्रोजेक्टचे नाव अँटी थेफ्ट सिस्टीम फॉर व्हेकल्स आहे. म्हणजे पेट्रोल, डिझेल जे काही हा अर्थ आहे, हा मार्स आहे, हा ज्युपिटर आहे, सॅटर्न, युरेनस आणि नेपच्यून आहे. हा आहे अर्थ आणि अर्थच्या कडेने हा कापूसला. एक बाजू दिसणारं चित्र ह्याच्यामध्ये आपल्याला तिन्ही बाजूनी बघता येईल, जे आपल्याला तिथं असल्याचा आभास होतो. तेच माझा प्रोजेक्ट आहे. याचा उपयोग काय? अशा पद्धतीने मान्यवरांनी विचारलेल्या प्रश्नांना विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने दिलेली उत्तरे सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. प्रदर्शनाच्या शेवटी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या नवकल्पना आणि विज्ञानावरील ओढ याबद्दल विशेष प्रशंसा व्यक्त केली. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि प्रगतीचा मार्ग या विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात आणावयाची संधीच मिळाली. प्रश्न विचारण्याची व उत्तर देण्याची क्षमता, टीमवर्क आणि सादरीकरण कौशल्य हे शेवटच्या प्रश्नमंजुषेच्या कार्यक्रमाने चांगलेच रंगात येऊन विद्यार्थ्यांनी दिले. विज्ञानाकडे पाहण्याचा विद्यार्थ्यांचा नवा दृष्टिकोन यावेळी समोर आला. असे अनेक सकारात्मक अनुभव आजच्या दिवशी मिळाले. ग्रामीण भागातील मुलांनी विज्ञान क्षेत्रातही उज्ज्वल कामगिरी करू शकतात याचा पुरावा या प्रदर्शनाने पुन्हा एकदा दिला. या विज्ञान प्रदर्शन हे केवळ कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला मिळालेला एक सुंदर वैज्ञानिक प्रयोग, आकर्षक रांगोळ्या आणि प्रभावी सादरीकरणामुळे हा दिवस खरंच संस्मरणीय ठरला. धन्यवाद.